आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांचा पुन्हा एकदा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। 3 मार्चला आदित्य ठाकरे यांची घोटीमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये खांदेपालट झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे नाशिक दौरा करणार आहेत। मागच्या दौऱ्यामध्ये घोटी येथील सभा काही कारणासाठी रद्द करण्यात आलेली होती। तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचं नाशिकवर लक्ष आहे। नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांचा पुन्हा एकदा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। घोटी येथे त्यांची सभा होणार आहे। 3 मार्चला आदित्य ठाकरे यांची घोटीमध्ये सभा असणार आहे। यापूर्वी देखील घोटीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र ती काही कारणास्तव रद्द झाली होती। त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा पुन्हा एकदा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये घोटी येथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि आगामी येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने त्यांचा हा दौरा कसा महत्त्वपूर्ण असणार आहे? मागच्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरेंनी नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला बघायला मिळतं, कारण अगदी मागच्याच आठवड्यामध्ये आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा 3 मार्चला आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि अगदी 2 दिवसांपूर्वीच नाशिकच्या स्थानिक पातळीवर खांदेपालट हे झाल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं। जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख आणि लोकसभा संघटकपदी अशा वेगवेगळ्या नेत्यांची नियुक्ती नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंचा हा दौरा आहे। आदित्य ठाकरे 3 मार्चला नाशिकमध्ये येतील। घोटीमध्ये त्यांचा प्रामुख्याने कार्यक्रम आहे। मागच्या दौऱ्यामध्ये त्यांचा घोटीमधील कार्यक्रम काही कारणासाठी रद्द करण्यात आलेलं होतं आणि त्याच घोटीमध्ये आदित्य ठाकरे हे कार्यक्रम घेणार आहेत आणि आगामी लोकसभा एकूणच निवडणूक आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे नेमका आदित्य ठाकरे काय बोलतात त्यांच्या जाहीर सभेत हे बघणं महत्त्वाचं असेल। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।